हिवाळ्यात बद्धकोष्ठता गॅसेस टाळण्यासाठी हे 5 पदार्थ फायदेशीर. मित्रांनो, थंडीच्या दिवसात बऱ्याच लोकांना पचनासंदर्भातील अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या उद्भवल्या तर खूप अस्वस्थ वाटते. बद्धकोष्ठता म्हणजे पोट साफ न होणे व मलत्याग करताना त्रास होणे, सकस आहाराचा अभाव, पुरेसे पाणी न पिणे आणि व्यायामाच्या अभावामुळे शरीराची नीट हालचाल न झाल्याने पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात. बद्धकोष्ठतेची समस्या कमी करण्यासाठी तुम्ही आहारात काही बदल तसेच काही पदार्थांचा समावेश करून त्यांचे सेवन करू शकता. नंबर 1. भिजवलेल्या मनुका. काळ्या मनुका या फायबरने समृद्ध असतात. बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तुम्ही रात्रभर पाण्यात भिजवलेल्या मनुका खाऊ शकता. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी एका भांड्यात थोडं पाणी घेऊन त्यात काही मनुका भिजवून ठेवाव्यात. सकाळी उठल्यावर मनुका चावून व्यवस्थित खाव्यात आणि पाणी पिऊन टाकावे. ह्या मनुका पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने पोटदुखीचा त्रास होत नाही. नंबर 2. मेथीच्या बिया. मनुकाप्रमाणेच तुम्ही भिजवलेल्या मेथीच्या बियाचेही सेवन करू शकता. रात्री झोपण्याआधी 1 चमचा मेथीच्या बिया पाण्यात भिजवून ठेवाव्यात, तर सकाळी उठल्यावर अंशापोटी बिया नीट चावून सावकाश खाव्यात. किंवा तुम्ही मेथीच्या बियांची पावडरही सेवन करू शकता. रात्री झोपण्याआधी 1 ग्लास पाण्यात 1 चमचा मेथीची पावडर घालून ते प्यावे. नंबर 3. आवळ्याची पावडर. ही पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. तुम्ही आवळ्याचा रस पिऊ शकता किंवा आवळ्याची पावडर कोमट पाण्यात घालून ते पाणी पिऊ शकता. सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे केसगळतीही कमी होते. आवळा हा आरोग्याच्या संबंधित इतर अनेक समस्यांपासून संरक्षण करण्याचे काम करतो. नंबर 4. गाईचे दूध. गाईचे दूध हे पचायला हलकं असतं, त्यामुळे ते लहान मुले आणि वृद्धांसाठी खूप फायदेशीर ठरते. रात्री झोपण्यापूर्वी तुम्ही 1 ग्लास गाईचे दूध पिऊ शकता. त्यामुळे तुमची पचनसंस्था निरोगी राहण्यास मदत होते. हे दूध प्यायल्याने बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या दूर होण्यास मदत होते. नंबर 5. गाईचं तूप. गाईच्या दुधात तूप हेही आरोग्यासाठी फायदेशीर आहे. या तुपामुळे मेटाबॉलिझमचा वेग वाढतो. गाईच्या तुपामुळे व्हिटॅमिन ए, डी, ई आणि के असते. तसेच त्यामध्ये हेल्दी फॅट्सही असतात, त्यामुळे शरीर स्वस्थ राहण्यास मदत होते. मित्रांनो, हा हेल्थ विषयीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून सांगा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.